उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। महाराष्ट्रातील पहिला उपक्रम सातपूर येथील ज्योती जन्मोत्सव कार्यालयाचे सत्यशोधक पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन। सातपूर गुरुशिष्य जयंती ज्योती जन्मोत्सव कार्यक्रमाचा स्टेज व मंडप भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न। सातपूर येथील जांताऱ्याचा मैदान अशोकनगर येथे ज्योती जन्मोत्सव समिती 2025 च्या वतीने स्टेज व मंडप भूमिपूजन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले। या कार्यक्रमाला ज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थित भूमिपूजन करण्यात आले। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करत सर्वांना या जन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले। स्टेज व मंडप भूमिपूजन सत्यशोधक पद्धतीने श्री भगवान सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नांगरे, अध्यक्ष निलिमा जेजुरकर, उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने, उपाध्यक्ष जानवी तांबे, सरचिटणीस काळू काळे, चिटणीस सोनाली भंदुरे, सचिव अश्विन महाजन, प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले तसेच समिती समन्वयक प्रकाश महाजन, श्रीराम मंडळ, मच्छिंद्र माळी, पोपटराव जेजुरकर, भारत जाधव, अनिल माळी, राहुल साळुंके, प्रकाश खैरनार, दीपक गांगुर्डे, शिवाजी काळे, हेमंत शिरसाट, सीए मनोज तांबे, अशोक मंडलिक, दिनेश चव्हाण, हर्षल मोरे, गोकुळ तिडके, तुषार भंदुरे, दयाराम माळी, शशिकांत सोनावणे, पवन दोंदे आदी उपस्थित होते। कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सभागृह नेते श्री दिनकर अण्णा पाटील, माजी नगरसेवक सुरेश अण्णा भांदुरे, शशिकांत जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश बोलकर, श्री बजरंग शिंदे, अशोक पारखे, ॲडव्होकेट देवमन शिंदे, श्री योगेश गांगुर्डे, आबा गांगुर्डे, कांतीलाल शेठ भंदुरे, बाळासाहेब जाधव, अण्णा हजारे, पंकज निकम, हिरामन रोकडे, हेमंत नांगरे, पंकज नांगरे, किशोर निकम, अरुण घुगे, शिसोदे दादा, नाना वाघ, विजय बुरकुल, ज्ञानेश्वर निगळ, कैलास सानप, विकी राजपूत, भट्टू महाजन, भरत शिरसाट, ज्ञानेश्वर नहिरे, रावसाहेब आहिरे, दिलीप महाजन, ज्ञानेश्वर क्षीरसागर, शुभम क्षीरसागर, मायाताई काळे, पूनम नागरे, स्वप्ना माळी, क्रांती जाधव, सुवर्णा माळी, रोहिणी देवरे, जयश्री माळी, संगीता मंडलिक, भारती शिरसाट, योगिता मोरे उपस्थित होते। दरम्यान यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते। उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले। आनंदाचा येळकोट जय मल्हार, हर हर महादेव, चंद्रगुप्त मौर्य, भैरवाचा चांदोबा, अगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमर करोडा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, डोळेवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, माणसा सुंदरी, आरती कळी, देव ओवाळी, नाना परी, देवाचा शृंगार, कोट लागो शिकारा, शेरवाचा भंका, भंडाराचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट जय मल्हार। एकाने टोपी खाली ठेवा, चला, जय सदानंदाचा येळकोट जय मल्हार, हर हर महादेव, चंद्रगुप्त मौर्य, भैरवाचा चांदोबा, अगडगम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमर करवटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, डोळेवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, माणसा सुंदरी, आरती करी, देव ओवाळी, नाना परी, देवाचा शृंगार, कोट लागू शिकारा, खंडेरावाचा खडका, भंडाराचा भडका, बोल सदानंद येळकोट जय मल्हार। जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम। मागील 18 वर्षापासून या सातपूर शहरामध्ये सुरू असलेल्या गुरुशिष्य संयुक्त जयंती महोत्सव समितीची परंपरा जी चालत आलेली आहे, त्याच अनुषंगाने या 18व्या वर्षी 2025 सालामध्ये आपण 11 एप्रिल रोजी गुरुशिष्य संयुक्त जयंती महोत्सव समिती आयोजित ज्योती जन्मोत्सव 2025
हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात याच जानतराजा मैदानावरती साजरा करणार आहोत। आणि 11 तारखेच्या सोहळ्याचं स्टेज आणि मंडपाचं भूमिपूजन आज या ठिकाणी सर्व समिती पदाधिकारी, कोर कमिटी सदस्य व त्याचबरोबर या सातपूर शहरातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडलं। आणि विशेष बाब म्हणजे आजचं हे भूमिपूजन या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली, त्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर सत्यशोधक पद्धतीने या ठिकाणी आजचं हे स्टेज आणि मंडपाचं भूमिपूजन या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झालं। मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद देतो समितीच्या वतीने की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहिलात व सर्वांना 11 तारखेचं आमंत्रणही या निमित्ताने मी देतो। आपल्या प्रेसच्या माध्यमातून माझी सर्वांना, या सातपूर शहरातील नागरिक असतील, राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर असतील, सर्वांना विनंती आहे की आपण 11 एप्रिल रोजी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे। धन्यवाद। किती वर्षापासून? 18 वर्षापासून ही समिती हा कार्यक्रम आयोजित करत असते आणि अतिशय सगळ्या जाती धर्माला, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने शिवजन्म उत्सव साजरा होतो, भीमजन्म उत्सव सातपूरमध्ये साजरा होतो आणि गुरु शिष्याची जयंती सुद्धा साजरी होत असते। खरं तर या चारही महापुरुषांनी देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे, सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आपण सुद्धा सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते एकत्रित येऊन हे कार्यक्रम आपण आयोजन करतो आणि सगळ्यांना एक समाज घडवण्याचं काम आपण सर्व कार्यकर्ते करत असतात। आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य केलं सर्व जाती धर्मासाठी, त्याचं वर्णन आपण करू शकत नाही। एवढं मोठं कार्य या दोघा पती पत्नींनी केलं। त्याच प्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, त्या संविधानामध्ये आपल्याला सर्व बोलण्याचा, आपलं मत मांडण्याचा अधिकार जो दिला असेल, सर्व समानता, एकता, बंधुत्वाचं जे काम केलं असेल ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदारांना, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं काम केलं। शाहू महाराजांनी सुद्धा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं आणि या महापुरुषांच्या जयंत्या आपण ज्या करतो, समाज जागरूक राहण्यासाठी, हे कार्य पुढे चालू राहण्यासाठी, त्यांच्या विचारांनी हे राज्य, हा देश चालण्यासाठी आपण हे कार्यकर्ते ठिकठिकाणी, गल्लोगल्लीमध्ये, घराघरामध्ये हे कार्यक्रम आपण आयोजन करत असतो आणि खरोखर ही जयंतीचं काम वाखाणण्याजोगं आहे की सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन सर्वांना बरोबर घेऊन काम करतात। असंच आपलं कार्य पुढे चालू ठेवा आणि सर्व समाज बांधव, जातीभेद, धर्मभेद न करता आपण एकत्र राहणं गरजेचं आहे। जातीवाद, धर्मवादाने भांडणं होतात, दंगली होतात, हे न होता हा देश अखंड राहण्यासाठी खरं तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आणि ते काम आपल्या सातपूर परिसरामध्ये खरोखर चांगलं होतंय। सर्वांना एकत्रित येण्याचं काम या ठिकाणी होतंय। मी तुम्हाला खूप धन्यवाद देईल आणि या जयंतीच्या, गुरु शिष्याच्या हे कार्य पुढे असे चालू ठेवा। धन्यवाद सर्वांना। जय हिंद।